थोडस हाँ हाँ बस बस। गुड मॉर्निंग बायज. अरे कहना क्या चाहते हो? गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. गुड मॉर्निंग. सो सकाळी खूप थंडी वाजते आणि ही बघा ही शेकोटी घेत बसली. ही बघा शेकोटी घेते. प्रियंका थंडी जाते का त्यात? जाते नाही इकडे बस. आणि ते पाणी तापत ठेवलंय आणि हा बोगदा कशासाठी असेल तुम्ही विचार करू शकता. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. त्याच्यासाठी की टोपण काढून पाणी तापले गेले बघायला. डायरेक्ट तुला हात घालायचं बघायचं पाणी तापले गे. सो प्रियंका शेकोटी घेत राहा आणि पाणी तापवत राहा. आणि ही फुकणी दाखव. त्याला फुकणी बोलतात. ह्याने आग पेटवायची असते. वाढवायची पेटवायची असते. तापव चांगलं तापव. मी येतो तोपर्यंत. आलो गाईस. सकाळी आता सीएनजी भरायला जाताना रस्त्यामध्येच मोर आहेत. गाडीच्या आवाजाने पळतील. हे दिसतंय समोर 2 मोर पळतात. रस्त्याने पळतायत 2 मोर. असं तुरा आहे डोक्यावर. दिसत नाहीयेत पण बघू शकता जवळ आलेले आहेत. हे बघा कशा पळतायत. सकाळी सकाळी खूप मोर दिसतात ऍक्च्युली. हे बघा इकाला आहे पिसारा मागे, ह्या मागच्याला. हे बघा छोटा छोटा पिसारा आहे. यांचा ब्रेकफास्ट टाइम आहे. वीरा आणि अन्वीसाठी मॅगी रेडी झालेली आहे. वीरा गरम आहे वीरा. इकडे बसा. कुठे गेली मॅगी? वीराची मॅगी. वीरा मॅगी आवडते तुला? मॅगीसाठी उठलीस ना सकाळी सकाळी? नाही तर झोपले असते ना. वीरा आणि आरवी रेडी झाले आहेत मॅगी खायला. बस पाकिट आणलंय मी. बघा हे 2 नमुने मॅगी खात बसलेत. भाकरी देऊ का? चपाती भाकरी नको बोलतायत. मॅगी पाहिजे. नाही काय नाश करायला गो व्हायचं ना आपल्यात. आणि आम्ही आमच्यासाठी वेगळी मॅगी बनवणार आहोत. मसाला मॅगी. यांना साधी मॅगी लागते. खा वन नको बघू. हे बघा जेवायला मिरच्या लागल्या की आम्ही इथूनच तोडतो. मार्केटमध्ये जायची गरज नसते. जवळून दाखव ना. 150 रुपयाचं ठराव आणलं होतं. 150 रुपयाच्या मिरच्या तरी आले ते का त्याला बघ. रोपांवर पाय दिलाय. अरे सॉरी. वाटतच नाही. अशा लाल झालेल्या मिरच्या खिचडीला छान लागतात आहे ना. बऱ्याच मिरच्या आहेत झाडांना. काल पण दाखवलेल्या मी. हो आली मिरची न्यायला. चला आता प्रियंका रामफळ तोडणार आहे. तोड ग भाई तोड. ठेवायला तोडू पण झालंय का नक्की? तोडण्याच्या याच्यात आहे. पिकायला ठेवू आपण गावात. पुरून ठेवायचं गव्हात. मग हे दांडी गोल गोल फिरून तोडावं लागेल. हा चिक नाही येत. मोड आहे. दांडी बसून तोडावं लागेल. हा गुड. आणि ती फिरव आता. बापरे. प्रियंकाने एक रामफळ तोडलेलं आहे. आता दुसरं ते पण तोडे. इकडे हे बघा कसं आहे. बघू ते दांडी वाकडी कर मगाशी केलीस तशी आणि मग फिरव. दुसरा पण रामफळ तोडण्यात यशस्वी झालेले आहे. हे हळूहळू
झाड झाड घेशील खाली. अजून कोणतं आहे? अजून एक आहे पण ते वरती आहे जाऊन, ते तिकडे आहे. ते राहून दे, हे दोनच असू दे आता. जरा एक क्लिक कर असा, एक क्लिक हे कर. 2 रामफळ. थांब इकडे बघ. इळा बांधलेला आहे की त्यांना हळूच काढून घ्या. हा चला झाला आता, रामफळ जोडून झाली. हा इळा बांधलेला आहे त्यानं काढून घ्या. कुठे विळा? त्या काठीला लावलं मी तुला, तेच दे इकडे. सांगते. हा हळू, हळू. लागल डोक्यात. बाबा मऊ बिऊ नाही रे झाड, मागच्या वेळी मऊ होत. काहीच वरचा रामफळ आम्ही काढतोय. बाई डेंजर काम आहे. वर घ्या गं. वर. येईल का? वर. आपलं झाड नाही ना. नाही येत वर. वर जरा ना. हळू हळू हळू. उठतं ते तसं. वर. बघा किती मेहनत लागते याला. हे कडक आहे. सगळ्या झाडाच्या फांद्या तोडणार आहेत. थांब थांब, कुठे लागले? हा बरोबर. जोरात, याच्याने तुटणार नाही आज हे. मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ, ये दुनिया बहुत खराब है माँ. ए, पडलं 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 पडलं. हा फायनली तुटलाय. आता परिश्रमानंतर मशरूम वाटत. ए मम्मा, हे बघा, हे तुकडे बनवले आहेत. हा आपला पारंपरिक नाश्ता लहानपणीचा तुकडे. आईने अजून व्हिडिओ नाही बघितलेत ना. मीरा तू खाते तुकडे? हा बघा, तुकडे नाही म्हणायचे याला, चिवडा म्हणायचं. चिवडा काय? चिवडा. भाकरीचा चिवडा काय चपातीचा आहे? चपाती विरू हे चपातीचा चिवडा. पाहिजे बाई मला तुला. मला भूक लागली. हा एकदम भारी लागतो सकाळी नाश्त्याला खायला. लहानपणी आम्ही शाळेत जाताना हाच काय पारंपरिक मॅगी. हा पारंपरिक मॅगी. आणि या पोरांना आता मॅगी काल लागते. मागत होतं, हिने परत करायला लावलेले. कारण मॅगी कधी बनव. आता मसाला मॅगी बनवायची आहे, त्यासाठी कढीपत्ता कमी पडला, सो आम्ही आता आलोय कढीपत्त्याच्या झाडाने कढीपत्ता तोडायला. हा बघा, सगळं घराच्या समोरच आहे, काही टेन्शन नाही. वावर आहे तर पावर आहे. चला कढीपत्ता तोडून घेतो फटाफट. गाईज मसाला मॅगी रेडी करते प्रियंका आता. आणि हे बघा कसे टपलेत मॅगी खायला. त्यांना परत खायचे. हे फोटो किती फनी आहेत रे, निघत्या चांगले म्हणतो. फनी फोटो edit करतो. थांब, त्याचे एडिट करता येते. मॅगी किती जण आपण? किती मागे आहेत? 3 एक छोटा तुकडा होता रे. हा. त्यातली अर्धी पोळी टाकतो. मला असं वाटतं पाणी लागलं पाहिजे. टाक थोडं वरतून, गरम टाकूया नाही तर. हो. याच्यात गरम करते. गावाला मॅगी खायची मजा. हा पेटवतो, कर तू हलवते. मॅगी रेडी झालेली आहे. प्रियंका नावाची सुगरण मॅगी बनवते. आम्ही काल गेलो होतो सिंगापूरला. बघा मॅगी रिटर्न जाणार आहे माझ्या घरी. यात बिस्किट आहे ना, नाही एवढी गर्दी. किती मस्त वाटते. त्याच्यावर ठेवणार. त्याच्यात एवढी हे येत नाहीये. इकडे आलं तर ये माझ्या घरी. चला आता सर्व करूया आणि खाऊया गरम गरम मॅगी. कधी झाले प्रियंका मॅगी? मला नको. छान झाले. चला आम्ही पण खातो आता मॅगी. वीराला पण देतो थोडी मॅगी पार्टी. वीरा पण कुठे चाललोय आता? मामाच्या घरी. मामाच्या आणि मावशीच्या घरी. काय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. कोणाकडे चाललोय? बरं गाणं बोलशील, दिल जो खटारा आहे. काय बोलत होती? काय खटारा पटारा. बोल ना. प्रियंका इथून इन्स्ट्रक्शन देते, बट हे आमचं
चिंच चिचुकळं काय बोलतच नाही. चला चला चला. चला गाईज जातो आम्ही. गावाला कोणी निघालायचो. या दोघी वड्याची वाट बघते. मला किती भारी वाटतं ते. कसा बघतोय. नुसती वडे आणि भजे खायला सोपलेत. माझ्याकडे पेमेंट केलं. ही बघा कशी चालली भजी खात. अशा प्रकारे आम्हाला सगळ्यांना गाडीतून उतरवलेलं आहे याने, कारण की गाडीला रस्ता बरोबर नाहीये. हे बघा, ह्यांच्या गावाला जायला रस्ता बनवा लवकरात लवकर. घे घे स्लो ऑन. निघाली. कुठले होते काय माहिती, जाऊ दे. बहिणींच्या इथे असेल. आम्ही मस्त भजी आणि वडे घेतलेले आहेत. शेतात जाऊन जेवणार आहे. एक पिकलेलं बोर आहे, त्या बोराच्या झाडाला परत उतरवणार नाही ना कुठे. आपल्या इथे खूप लागलेत ताई. ह्याच्याकडे कमी येते. आणि त्याच्या नाकाजवळ हात द्यायचा असा. काळा काळा येतोय का. नाही ती मारणार. सो गाईज हे सगळे फटाफट गाडीतून उतरून गेले घरी, पण हे खायच्या पिशव्या इथेच राहिलेल्या. तू एक एकटा येऊ स्वीटची शकत होता, आणि पण मी स्टील आले बघ. तुझ्यासोबत कोण नाही आलं. त्यालाच अर्धांगणी बोलतात मित्रांनो. कामासाठी अर्धा. हे कामासाठी काय फिरायला बद्दलच येतो दरवेळी. मग आता एकटा जाऊन तर काय करणार आहेस तू. सो इथे गाई म्हशी भरपूर आहे. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. हे बघा केवढी मोठी गाई आहे. आता एक बसली. चला आपण जाऊया आपल्या रस्ता. गाईज भरपूर ऊन आहे. चटके बहिणी तरी डोक्यावर बघा पदर घेतलाय. पदर नाही येतो. ओढणी ओढणी काही असेल, बट आहे काहीतरी. माझ्या डोक्यावर ते पण नाहीये. चटके वाजतायत. ही गप्पे. तो मस्त आता ताव मारणार आहे. बटाटा वडा, भजी, चपाती. चपात्या घरून घेऊन आलोय. गरम गरमच काढलेला आणि उन्हात आणखीन गरम. काटा गेला थांब. मस्त घराच्या मागे जाऊन झाडाखाली बसू आणि मग नंतर आम्ही जाऊ छोट्या बाळाला बघायला. मला दाखवतो इकडे घराच्या सराउंडिंग. इथे वहिनींच्या मोठ्या भावाचं घर आहे आणि हे वहिनींच्या भावाचं घर आहे. दोन्ही भावांची घरं बाजूबाजूला आहेत. तो गाईस प्रियंका ताटा बिटा घेऊन रेडी झाली आहे. भूक लागलेली आहे जाम. डोक्यात मारू. दाखव पिशवी दाखव दुसरी. एवढा खाऊ आहे आमच्याकडे. आणि मी तिच्या मम्माची चप्पल आली. वा वा वा. हे बघा इथे आम्ही बसणार आहोत मस्त. सावलीत चटई टाकली आहे. मागे उसाची शेती बडी. ते वाघ नाहीये त्यामुळे काही टेन्शन नाहीये. प्रियंकाच्या इथे भरपूर वाघ असतात जुन्नर साईडला. तर चला गाईज आता मस्त पार्टी करूया. बघा पप्पानी कालवण आलेलं बाजलं आहे. जाणलं. अरे वा, त्याच्यावर तर खूप मस्त आहे. घ्या ना हातातून काकांच्या. बाजलं हा का. वा मस्तच. हे घेऊ का इकडे. गरम येतो. आणि निवांत बाजल्यावर आडवं झोपायचं. फेवरेट फेवरेट. हे जम्पिंग जॅकेट आहे ते. पाय जायला आतमध्ये. बसू का. उलट पालट नाही व्हायचं. अरे खाली बसायचं जेवायला. गाईस हे बघा किती आयटम्स आहेत. भजी वडा चटणी ठेचा काकी यातली भेळ पण खाऊन बघा, चांगली लागते. कालवण चटणी सगळे बसलेत खायला. नाही दही नको. चल प्रियंका सुरुवात कर. प्रियंकाने भजीने सुरुवात केली. हे आपणच घरी बनवायचं.
मस्त लागतं. आला पेरू घेऊन. नाही नाही ते अरे काळा दिसतंय रे आता. खाऊ बियांमुळं आजी खातील का? नाही नाही पेरू खाणार का? घ्या बघा. चिकटाची नाही ना. आजींना पेरू पाहिजे. हिरवाया. घ्या थोडासा जेवढा खाता येईल. खावा. बाबा तुम्हाला अन्वी खायचा ताई तुम्हाला तुला लको वाला पेरू लगा चांगला लागतो. लाल पेरू प्लॅन दाखवला का घराचा प्लॅन? आमची विराती उचलेल. बघा असं इडलीसाठी तांदूळ घेऊन चाललाय. हा विरा पण घेते बघा. चला चल विरा. ऊन खूप लागतंय. खूपच ऊन आहे खरंच. सगळे हा तसं हे करता भारी येईल. काम तयार केलं. झाले. पण ते काम बरं केलं. पाऊस पडल्यानंतर लावा म्हणजे नाही दिसत आहे. हा दिसतायत छोटे छोटे कोंबडीचे पिल्ल आहेत इथे. मस्त मस्त पळतायत. घ्यायचं का विरू मुंबईला? जा ना घे जा ना घे घे ना एक. कुठे चाललोय आपण सांग ना. कुठे चाललो? थांब अन्वी गाडी वळवू दे. वीरा तू सांगितलं नाही तर मग जाणार नाही. लवकर सांग कुठे जायचंय. मावशीकडे चाललोय. मावशीचं बाळ. हा सो गाईज रस्ता खराब असल्यामुळे या लोकांना मी मध्येच उतरवलेलं. कारण इथे बघा चढ उतार खूप आहे त्यामुळे गाडी खाली घासते. आता येत आहेत हे लोक मागून चालत चालत. ऊन पण खूप आहे पण स्टील ठीक आहे ऑप्शन नाही आहे. आले आले हे आल्यावर आता आपण जाऊ पुढे बाळाला भेटायला. ते मस्त ऊसाची शेती आहे सगळीकडे. ते ट्रॅक्टर फिरतायत. असं इव्हिनिंगला तर खूप छान वातावरण असतं. आणि सगळे कच्चे रस्ते. इथे कसं की रस्ता बनलेला नसतो गाड्यांनी येऊन जाऊनच रस्ता होतो. आली गँग चालत चालत. चला ते पण चालून चालून थकलेत आता. जाऊया आपण. सो फ्रेंड्स आम्ही आलो आहोत पिलीच्या घरी. विराच्या मावशीच्या घरी आलोय. त्यांचं छोटं बाळ आहे इथे. चिकू चिकू दाखव चिकू कुठची झाड दाखवतो मी. हे बघा इथे आहे हे बघा चिकू. हा कच्चे बट किती आले चिकू. अरे बापरे. अरे दाखव. हा बाळ कसं बसलंय. 9 महिन्याचं झाल्यावर आले एवढे हाय कर हाय. बरे तुझ्या लग्नाला नाही आले भेटायला. मीरा बाळाला घेऊन जातो तुला ठेवतो इथे रिप्लेस मारतो. चालेल ना. बघ किती मस्त बसलाय. लय त्रास देत. आपण ह्यालाच ठेवलं. हे एकदम छान छान बाळ गप्प बसून राहते. बाग हात नको लावू बोलताय. हे नको विरू. काय झालं? किती हंबा आहेत लाईनीने. हे पिलीचे हंबा आहेत. हू घर हू तुझे आहेत सगळे. गाईज तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ चालू असताना मध्येच हा घरी कसा आला. तर व्हिडिओ एडिट करताना मला आठवलं त्या व्हिडिओचा आम्ही एंडच केला नव्हता कारण खूप थकलेलो त्या दिवशी. सो त्याच्यामुळे एडिट करता नाही आला. सो आज व्हिडिओ एडिट करताना मला आठवलं की एंड करूया. सो या व्हिडिओमध्ये आम्ही गेलेलो आमच्या बहिणींच्या घरी. तिथे आम्ही मस्त हुरडा पार्टी केली. हुरडा पार्टी नाही बोलू शकत, ग्रुप पार्टी केली. मस्त शेतात चटई टाकून आम्ही जेवण वगैरे झाडाखाली केलं. छान वाटलं. मस्त एक्सपिरियन्स होता गावचा असं शेतात जेवणाचा. त्याच्यानंतर आम्ही वहिनींच्या बहिणीच्या छोट्या बाळाला बघायला गेलो. त्याच्याबरोबरही खूप मजा केली. खेळलो त्याच्याबरोबर थोडं आणि छान वाटलं. त्याच्यानंतर
मग आम्ही डायरेक्टली घरी आलो आणि आमचा हा डे संपला. सो ओव्हरऑल आजच्या ब्लॉगमध्ये गावाकडची मजा आणि रिलेटिव्सला भेटून झाला. सो हा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहोत. आणि तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटेल की अजून ब्लॉग्स बनवायला. सो गाईज, बाय बाय.